गुड इव्हनिंग। तर आम्ही गावी आलेलो आहोत ते म्हणजे शिरवळला आणि बसमधून उतरलो आणि सर्वात आधी आलो ते म्हणजे शिरवळची भेळ खायला। त्यानंतर आम्ही पाहिलं की इथे शिरवळमध्ये शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव साजरा केला जात होता। तर आता तुम्ही म्हणाल की आत्ता शिवाजी महाराजांची जयंती कशी, तर शिवाजी महाराजांचा जयंतीचा उत्सव हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तारखेला केला जातो। तर आपण या टॉपिकवर नको बोलूयात। तर आजच्या दिवशी तो उत्सव चालू होता आणि आम्ही पाहिलं तर खूप छान पद्धतीने तो सोहळा साजरा केला जात होता। त्याच्यासाठी पालखी तयार केली होती, त्यासोबतच घोडे, हत्ती, उंट आणि वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख घालून बरेच लोक होते इथे। त्यासोबत दिंडीमधील वारकरी दाखवले होते। अशा पद्धतीच्या भरपूर गोष्टी इथे होत्या। वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा केलेले लोक इथे होते आणि खूप छान दिसत होते आणि त्यांना पाहून खूप छान वाटलं। आणि दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीया आहे, त्याच्यामुळे इथे तुळजाभवानीची मूर्ती साकारली होती। तुम्ही पाहू शकता किती छान मूर्ती दिसते। इथे तुळजापूरवरून देवीची काठी येते आणि ती अंबाबाईच्या मंदिरामध्ये घेऊन जातात आणि तिथे सगळे लोक दर्शनासाठी येतात। आज यात्रा आहे आणि आम्ही देवीच्या काठीचं दर्शन घेण्यासाठी नैवेद्य घेऊन जात आहोत। इथे गणपती मंदिराजवळ काठी येते आणि सर्व लोक येऊन काठीचं दर्शन घेतात। आणि अशा पद्धतीने आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे। खूप जास्त गर्दी झालेली होती। हे पहा, माझे पप्पा, आयांश आणि माझा छोटा भाऊ म्हणजे माझ्या काकांचा मुलगा, आम्ही तिघे आलो होतो। त्यानंतर आम्ही घरी आलो आणि आयांशचा आज पहिला दिवस आहे गावचा, तर तो नवीन नवीन गोष्टी एन्जॉय करतोय। इथे पप्पांच्या सोबत माझ्या तो आम्हाला खाऊ घालायला आला आहे आणि जरा घाबरत आहे। त्यानंतर आमच्याकडे गाईला पुरणपोळी चारली जाते आणि त्यासाठीही आयांश घाबरत आहे। काय झालं? काय नाही देतेस? शुम शुम करतोय। आणि हे पहा, आमच्या झाडाला कसे आंबे लागले आहेत। असे आंबे पाहून लगेच खाण्याची इच्छा होते। त्यानंतर आम्ही शेतामध्ये गेलो, कारण माझ्या काकांची आंब्याची बाग आहे आणि थोड्या वेळापूर्वी खूप जास्त हवा सुटली होती आणि खूप सारे आंबे हे झाडाखाली पडले होते, म्हणून तेच गोळा करण्यासाठी आजीसोबत आम्ही शेतात आलो आहोत। पहा, आयांशी आजीला मदत करत आहे। हे पहा, झाडाला फणस कसा लागलाय। वाव! त्यानंतर आम्ही गेलो करवंद काढायला आणि आम्ही पाहिलं की छोटी छोटी करवंद लागलेली आहेत झाडाला आणि ती मस्तपैकी काढली एक एक आणि खाल्ली। काय झालं? पप्पा बडे बाईक आहे त्यांच्याकडे। हो, मग त्यांच्याकडे आहे बाईक। मी पण जाणार नाही। आपण चालत जायचं। नाही, हे घे तुला खाऊ।
दूध खायचं. धुवून खायचं. हो. हे पहा, हवेमुळे इतके आंबे खाली पडलेले मिळाले. त्यानंतर सर्वांनी आंब्याचा आस्वाद घेतला आणि तितक्यात आली पूनम, म्हणजे माझी लहान बहीण. आयश पहा कसा आजोबांना मदत करत आहे काम करून. आयु, आंबा तोंड कसं करतो? काय करतात त्याला? रवंत करतो. असं करतो. त्यानंतर आईने आयनसाठी झोका बांधला आणि तो त्याच्यामध्ये खूप छान खेळत होता. आणि बघता बघता पावसाचं वातावरण झालं आणि असं वाटतंय की आता खूप मोठा पाऊस येणार आहे. किती छान पाऊस पडतोय. मस्त वाटतंय. तर हा होता छोटासा व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.